महत्त्वपूर्ण खेळाडू मात्र बॉलिंग मार्कवर येतील। आपल्या संघाचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये दिलंय चेंडूच्या स्वरूपात संघनायक अरबाज शेखने हे। आणि पाहूया या माजी सरपंच चषकामध्ये आज आपल्याला या ठिकाणी विजय मिळवायचा असेल तर बंटीला चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु अलंकार तांडेल ज्याने कित्येकदा करावे संघाला संकटातून बाहेर काढलेला आहे, आज पुन्हा एकदा तीच जबाबदारी तेच ध्येय तेच लक्ष घेऊन फलंदाजीसाठी अलंकार तांडेल फ्रॉम नवी मुंबई करावे। याची देही याची डोळा हा सोहळा टिपतायत प्रेक्षक। पहिला बॉल जर पाहिला तर अवांतरच्या स्वरूपात धाव येताना पाहिला मिळेल, दडपण असतं। शेवटची ओव्हर टाकणं सोपी गोष्ट नसते। शेवटच्या ओव्हरला बॅटिंग करणं आपण मैदानाच्या बाहेर बसून टाळ्या वाजवणे किंवा मॅचचं विश्लेषण करणं सोपं आहे, परंतु मैदानात जाऊन खेळपट्टीवर उभं राहून ज्या काही क्रिया होतात त्या करणं खूप अवघड असतं। काळजाचे ठोके आपल्या चुकतात बाहेर असून तर त्यांची हालत काय होत असेल त्यांच्या भूमिकेत जाऊन पहा। यावेळेला कव्हरच्या झोन मध्ये एक अफलातून फटका लाजवाब जबरदस्त प्रहार केला जातोय कव्हरच्या दिशेने। वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा एक दणदणीत षटकार। मित्र मंडळाचा आयोजन सोनारी गावाचा, आयोजन सोनारी गावाचा, आयोजन सोनारी गावाचा। संघ रायगडचा सोवा ठाण्याचा प्रेक्षक आनंद घेतय सामन्यांचा, प्रेक्षक आनंद घेतय सामन्यांचा, प्रेक्षक आनंद घेतय सामन्यांचा। काय फटका खेळला या ठिकाणी आणि हा फटका आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण कव्हरच्या दिशेने एखादा खेळाडू षटकार मारतो त्याचा तो क्लास असतो। अलंकार तांडेल पहा नवी मुंबईचा हा धडाकेबाज फलंदाज आग ओकताना पाहायला मिळतोय आणि मॅच मध्ये मात्र चुरस निर्माण झाली आहे। 5 बॉल आणि 11 रनची आवश्यकता। करावे की पेट, पेट की करावे, सोनारीची स्पर्धा हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये सुरू आहे। यावेळेला अलंकार च्या बॅट मधून निघाला फटका समोरच्या दिशेने तर बॉल जाईल, थोडासा बॉल बाजूला जातोय। हो ह्या गोष्टी होतात कधी शेवटचं षटक असेल त्यावेळेला। काळजाची ठोके धडधड 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 मात्र तुम्हा आम्हा सर्वांची वाढली आहे, कारण हे आहे शेवटचं षटक। या ठिकाणी ठरणार आहे कोण होणार विजेता या मॅचचा। 4 बॉल मध्ये 9 रन करायचे आहेत। बरेचसे जसे मैदानाच्या आतमध्ये खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत तसे यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत। कोण या सोनारीच्या या नक्कीच चांदीच्या आवाढव्य ट्रॉफीसाठी आणि या मानाच्या करंडकासाठी कोणता संघ पुढे जाणार आहे। एक जबरदस्त मॅच। एक बॉल काळजाचा ठोका चुकवेल, बॉल जर डॉट आला करावे संघाच्या खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकतील। पुढे तो सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न ठरतोय निष्फळ। बॉल मात्र सीमारेषेचे बंद तोडतोय फोडतोय जातोय सीमारेषा पार चौकार। संघाचा या आयोजनाला कडू 11 संघाचा आयोजनाला पाठिंबा लाख मोलाचा आहे, पाठिंबा लाख मोलाचा, पाठिंबा लाख मोलाचा आमचे महेश कडू दादा। 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता विजयासाठी असणार आहे। 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता विजयासाठी असणार आहे। क्षणाक्षणाला पारडं बदलणारा सामना, कधी पेटच्या बाजूने जाणारा तर कधी करावेच्या बाजूने जाणारा सामना। अलंकार तांडेलवर सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत, तशाच बंटी जोशीवर देखील सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत। आज मात्र आपल्या गावासाठी या चांदीच्या ट्रॉफीच्या दिशेने पुढचं पाऊल कोण टाकून देणार, बंटी जोशी की अलंकार तांडेल, ते मात्र या नंतरच्या 2 चेंडूमध्ये आपल्याला करणार आहे। तर टेनिस क्रिकेट, ज्या टेनिस क्रिकेटने तुम्हा आम्हाला अगदी वेळ लावून सोडलंय, तर त्याच टेनिस क्रिकेटची एक जबरदस्त स्पर्धा माजी सरपंच चषक सोनारी गावामध्ये आपण पाहतोय। श्री क्षेत्र सिद्धिविनायकाची सोनारी मात्र गेली 3 वर्ष पाहतोय आपण या ठिकाणी लाजवाब टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन। आणि आता जर पाहिलं तर या दुसऱ्या दिवसातील एक सर्व
ऐसे ही एका बाजूला जर पाहिलं तर पेठ आणि दुसऱ्या बाजूला करावे यांच्यामधील एक जबरदस्त सामना आणि क्रिकेट रसिकांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दोन्ही संघ बलाढ्य, जबरदस्त मॅच. यावेळेला अलंकारसाठी टाकलेला हा बॉल खेळला तर जातोय समोरच्या दिशेने. एक धाव तर मिळेल, पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होतील. विकेटचं पतन, मॅच रंगात. रामशेठ ठाकूर साहेबांचा आहे आशीर्वाद महेश दादाला, आशीर्वाद महेश दादाला आहे आशीर्वाद दिनेश दादाला. महेश बालदी साहेब शुभेच्छा देते दादाला वाढदिवसाला, दादाला वाढदिवसाला, महेश दादाला वाढदिवसाला. जय माता दी ग्रुप आहे सदा साथीला, जय माता दी ग्रुप सदा साथीला. लाभला हातभार त्यांचा, आज लाभला हातभार त्यांचा, लाभला हातभार त्यांचा. नामचे महेश कडू दादाचा, आयोजन कोणाचा नामचे दिनेश तांडेल दादाचा. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस आणि मॅच जाते आता मात्र शेवटच्या बॉलवर. एक बॉल आणि 4 रनची आवश्यकता, एक चेंडू आणि 4 धावा. त्या 4 धावांचं मोल काय आहे? नक्कीच या ठिकाणी जवळपास 1.5 किलो चांदीची ट्रॉफी, 1.5-2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. हा चेंडू ठरवणारा आहे. हा खूप मोठा फासला. पेठच्या बाजूने मॅच जाणार की मॅच जाणार नवी मुंबईच्या करावेच्या बाजूने. बंटी जोशी आजच्या रात्रीमध्ये आपल्या गावाला खुश करणार की अलंकार तांडेल आपल्या गावाला मात्र या ठिकाणी खुश करणार. तो क्षण मात्र जवळ आलाय. प्रेक्षकांमध्ये देखील मात्र बरेचसे प्रेक्षक जे बसले होते आता उठले असतील, उभे राहून मॅचचा आनंद घेत आहेत. कारण मॅच तशी झाली आहे. 1 ओव्हरची पेनल्टी घेतल्यानंतर देखील पेठने दिलेली झुंज वाखाणण्याजोगती आहे. परंतु मॅचमधून बाहेर गेल्यानंतर देखील अलंकार तांडेलने जी फलंदाजी केली आहे ती देखील वाखाणण्याजोगती आहे. तर पाहूया आता मात्र विजयश्री कुणाला मिळणार. शेवटचा बॉल कुठे जाणार? नवी मुंबईच्या करावेला की पनवेल तालुक्यातील पेठ गावामध्ये. सोनारीमध्ये चालू असणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा रंगात येतोय आणि शेवटचा बॉल ठरवणारा आहे. लाख मोलाचा बॉल घेऊन येईल बंटी जोशी, परंतु लाख मोलाचा बॉल टोलवायचा आहे षटकार किंवा चौकारामध्ये. अलंकार तांडेल या संकट मोचकाला एकदा जोरदार टाळ्या वाजून दोन्ही टीमला पाठिंबा देऊयात. शेवटचा बॉल यावेळेला मोठा 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 बिग 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 सिक्सर. अलंकार तांडेल ऑन फायर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर, ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. लाईन अप करून